शिवसेनेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण इथल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली। कोरोनाच्या सावटाखाली नियमांचे पालन करत शिवजन्मोत्सव साजरा केल्याचे सांगत मालवण किल्ल्यावर पाणी पुरवठ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 5 कोटींचा निधी देऊ अशी घोषणा आमदार वैभव नाईक यांनी केली। शिवजयंती उत्सव मालवणमध्ये उत्साहात पाहायला मिळतो। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक काय सांगाल, मोठ्या उत्साहामध्ये साजरी केलेली आहेत, कशा पद्धतीने साजरी केली आणि कार्यकर्त्याचा प्रतिसाद कसा आहे? दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीचा उत्सव सिंधुदुर्ग किल्ल्यावर आम्ही साजरा करतो आणि यावर्षी तो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळून, कोरोनाचे सर्व नियम पाळून आम्ही धूमधडाक्यात साजरी केलेला आहे। आमच्या सर्व शिवभक्तांच्या आणि शिवसैनिकांच्या वतीने जिरेटोप आणि मानाचा जिरेटोप आम्ही या ठिकाणी अर्पण केला आहे आणि सगळ्यांना मनापासून शिवजयंतीच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। जमावबंदीचा आदेश शासनाने दिला होता, कसा काय पाळलाय तो, की त्या संदर्भात काय निर्णय घेतलाय का? खरं तर सरकारचं मनापासून अभिनंदन करेन की शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त सोशल डिस्टन्स पाळून या ठिकाणी शिवजयंती करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळे कुठल्याही जमावबंदीचा या ठिकाणी भंग झाला नाही आणि होणार पण नाही। सगळे शिवभक्त आपण बघितलं असाल की संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातनं आज शिवभक्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणे आलेले आहेत आणि उत्साहात त्यांनी या ठिकाणी शिवजयंती साजरी केलेली आहे। 7 फेब्रुवारीला स्थानिकांनी आणि इथल्या किल्लेप्रेमींनी किल्ल्याची डागडुजी करण्यासंदर्भात काही पुढाकार घेतलेला होता, काय भूमिका असेल एक स्थानिक आमदार म्हणून? खरं तर आपण आता जेव्हा किल्ल्यावरती आपण जाल तेव्हा सगळ्यात देशातलं एकमेव असलेलं शिवराज्याभिषेकचं मंदिर या ठिकाणी आपण सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आत्ताच आम्ही वायरी ग्रामपंचायततर्फे या ठिकाणी संपूर्ण साफसफाई करण्याचं आता आपण टेंडर काढलेलं आहे आणि कालच 2 दिवसापूर्वी जेव्हा शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 5 कोटी रुपयाचा निधी पाण्यासाठी या किल्ल्यासाठी दिलेला आहे। शिवसैनिकांमध्ये आणि शिवप्रेमीमध्ये आज कसा उत्साह पाहायला मिळाला? खरंच दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीचा उत्सव आम्हाला एक आमचा उत्सव असतो या दिवसासाठी आणि तो उत्सव आज आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि अजून एक राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आज पर्यटक आहे। या ठिकाणी खरं तर सोशल डिस्टन्स पाळून, कोरोनाचे सर्व नियम पाळून या ठिकाणी शिवभक्त त्याचा आस्वाद या ठिकाणी घेत आहे। म्हणजे आपल्यासोबत आमदार वैभव नाईक शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला पाहिजे, मोठा उत्साह जो आहे तो कार्यकर्ते पाहायला मिळतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।